उपास कशासाठी करायचा असतो? मी उपासाबद्दल बोलत होतो. उपास याच्याकरता साधू संतांनी लावलात 15 दिवसातून की 15 दिवस मशीन चालूच असते. हे डायझॅनिमिक नाही का, हे डायजेशन, हे नित्य कामात लावलेलं आहे. तुम्ही सकाळी उठून प्राप्तकाळी उठून या खावायची चिंता. मी म्हणतो एक वाक्य नीट लक्षात ठेवा. जी माणसं स्वतःला सकाळपासून 12 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत उपाशी ठेवतात त्यांना कोणताच आजार होत नाही. लिहून घ्या माझ्याकडे. जी माणसं स्वतःला 12 वाजेपर्यंत सकाळपासून करकरीत उपवाशी ठेवतात त्या माणसांना कोणताच आजार होत नाही. तुमचं आमचं तर असं आहे, सकाळी उठलं की महाराज म्हणते प्राप्तकाळी उठून या खावायची चिंता. सकाळी उठल्या उठल्या म्हणते बायकोला, म्हणते काय केलं काय खाऊ मी? ते म्हणते काही नाही राहिलं आता, मी राहिली म्हणे, काही नाही राहिलं, कंटाळली म्हणे मी. उठलं की तेच आहे, काय खाऊ? बंद करा हे सगळे नाश्ता. त्याच्यावर नाश्ता झाला की काही अजून बरं का, मग त्याच्यावर जेवण, मग 3 वाजता उठले की काही ना काही अजून पुन्हा, मग अजून 7 वाजले की झाला नाही का स्वयंपाक. मग अशी तो माणसं मी म्हणतो काय होडंबाच आहेत. पंक्तीत गेले, पात्रवळ्या शिल्लक राहिल्या तर राहिल्या, 2 पात्रवळ्या, नाही तर भाग्य आहे 2 पंक्ता होईपर्यंत उठतच नाही. काही येऊच द्यात महाराज भीमदादाच्या परंपरेचे ठासून ठासून भरतात. एक जण तर माझ्या पंक्तीत माझ्याजवळ बसला, इथं दाबत होता इथं दाबत होता. म्हटलं का रे बाबा घास घेऊन राहिला, हे काय रामदेव बाबाचा व्यायाम आहे का? इथं दाबायचा इथं दाबायचा इथं दाबायचा. म्हटलं हे नेमकं काय आहे मला तरी सांग, मी लोकांना सांगेल, मी स्वतः करेल. इथं दाबायचा इथं दाबायचा इथं दाबायचा. म्हटलं व्यायाम आहे का? व्यायाम नाही म्हणे महाराज. मग काय म्हणे? नाही चेक करून राहिलो म्हणे. एवढं कळक हे कधी होतं? एवढं कळक हे कधी होतं? म्हणजे तोपर्यंत काय वळंबा आहे का काय काय बरं का. मग माझ्या मातांनो खाण्याचा थोडासा विचार करा. ब्रह्मचार्याने किती जेवलं तर चालतं, ग्रस्त आश्रमाने फक्त 32 घास जेवावं आणि एक घास 32 वेळा चावावा. माझे गुरुजी काशीला शिकलेत, मी त्यांच्याकडे अध्ययन करत होतो. धर्मशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे ग्रस्त आश्रमाने फक्त 32 घास जेवावं. किती किती 32 घास, 32 वेळा एक घास चावावा, तेव्हा त्याची तब्येत चांगली राहते, आरोग्य चांगलं राहतं. एक जण म्हणे बरोबर आहे महाराज, ठीक आहे ना म्हणे 32 घास. चौतकरचा एकच करतो म्हणे. मग काही काही लोक उपवास करतात पण दुसऱ्या दिवशी करसळा काढतात. उपवास करू नका, करू नका. दुसऱ्या दिवशी करसळा काढत असाल करू नका. काही काही 12 वाजतापासूनच म्हणणं चालू करतात. का ग म्हणे काय 12 वाजले, मग ते म्हणे आता करू का स्वयंपाक? काय कुठून आलत महाराज? तप नाही आमच्या जीवनात बरं का, एवढा संयम नाही आमच्या जीवनात. आम्ही एकादशी सुद्धा करू शकत नाही एका दिवसाची. डायजेशन चांगलं राहतं. काय राहतं उपाशी राहिल्याने? एक दिवस उपवास करा करकरीत. नामदेव महाराज म्हणतात एकादशी व्रत मी करेल पण उपवाशी करेल. कसं करेल? उपवाशी. महाराजांचं प्रमाण आहे. व्रत एकादशी करीन उपवाशी. व्रत एकादशी उपवाशी. निर्जला आमचे बोधे बाबा निर्जला एकादशी करायचे, पाणी सुद्धा पित नव्हते. आजही आहेत बऱ्याच माता भगिनी सुद्धा आहेत आणि पुरुष मंडळी किंवा महात्मे सुद्धा आहेत की निर्जला एकादशी करतात, पाणी सुद्धा पित नाही. आता तुम्ही नाही करत म्हणून दिवसभर चरण एकादश धर असा शब्द आला. दिवसभर चर म्हणजे आमच्याकडे म्हण आहे, दिवसभर खा पण एकादश कर रे बाबा. एकादशी केली पाहिजे. उपवास हे तप आहे. आपलं काय आरोग्य खराब झालं? खाणंच आहे ना रात्रंदिवस, विश्रांती नाहीच. म्हणून हे ब्रह्मचार्याने किती जेवलं चालतात, ग्रस्ताश्रम 32 घास जेवलं पाहिजे असं शास्त्र आहे. म्हणून माझ्या मातांनो जरा स्वतःचं आरोग्य सुधारवण्याकरता थोडा स्वतःकडे लक्ष द्या. मी एक वाक्य बोलू का? फारच महत्वाचं बोलतो. तुमच्याकरता या जगतामध्ये VIP IMP व्यक्ती कोण आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट व्यक्ती कोण आहे तुमच्याकरता? बोला, लावा डोकं थोडस. तुमच्याकरता या विश्वामध्ये सगळ्यात VIP IMP व्यक्ती कोण आहे? इम्पॉर्टंट कोण आहे? कोण आहे? बोला ना. हा कोणी एखादं पार्ट सांगा ना. कोणतं कोण आहे तुमच्याकरता? नाही मी सांगू, मी सांगण्याकरता चालू. ऐका,
या जगतामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आणि व्हीआयपी व्यक्ती जर तुमच्याकरता कोणी असेल, महत्वाची व्यक्ती जर तुमच्याकरता कोणी असेल तर तुम्ही स्वतः आहात. काय आहात? माझं वाक्य लिहून ठेवा. स्वतःला वेळ द्या. बरं का? स्वतःला वेळ द्या. स्वतःच्या आरोग्याला वेळ द्या. ज्या दिवशी बिमार पडाल ना माता भगिनी, एक दिवस तुम्हाला 2 दिवस तुमची देखभाल होईल. ज्या पतीवर तुम्ही प्रेम करताय, तुमचं तारुण्य तुमच्या आईवडील सोडून तुम्ही आल्यात, परीक्षा तर घेऊन बघा. 2 दिवस तुम्हाला विचारपूस होईल. तिसऱ्या दिवशी तोच पती म्हणेल, कधी उठतात हा? कधी उठतात? किती दिवस आराम करतं? जमलंच नाही का अजून? प्रत्येकाचा संसार असाच आहे माझ्या मागे. तुमच्याकरता व्हीआयपी एमपी म्हणून तीर्थाला जा, तीर्थयात्रा करा, आनंद घ्या, वारीला जा, स्वतः खा, चांगलं राहायचं, चांगलं फिरायचं. बरं का? स्वतःला वेळ द्या. स्वतःकडे पहा. अध्यात्म हे शेल्फिश शास्त्र आहे. शेल्फिश म्हणजे अध्यात्म हे शेल्फिश शास्त्र आहे. शेल्फिश म्हणजे स्वार्थी. अध्यात्म सांगतात तुम्हाला आपुली आपण. माझ्या मातांनो, आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडा बेगी. स्वतःला वेळ द्या. स्वतःचा विचार करा. स्वतःच कल्याण, इतरांचं काय घेऊन बसलात? स्वतःला वेळ द्या. मस्त राहायचं, छान आनंद घ्यायचा, प्रसन्न राहायचं नेहमी. प्रसन्न चिते परमात्मा दर्शनम. काही माणसं प्रसन्नच नसतात. भागवतात कीर्तनात आल्यानंतर ते महिने उदार बेच्या बसलेले असतात, उदास. असं वाटतं भागवतात बोर्ड लिहून ठेवावं. काय लिहून ठेवावं? हसा, आपण भागवतात बसलेले आहात, असं लिहून ठेवावं असं वाटतं. काही माणसं हसतच नाहीत ना. माझ्या गावात एक शेठजी बसलेले होते. शेठजी कधी हसतच नव्हते. मी त्यांना म्हटलं, जय सियाराम शेठजी. म्हणे जय सियाराम. म्हटलं हसा. ते म्हणत, महाराज वाट पाहत बसा. आता हसण्यासाठी वाट पाहावी लागते का? हसण्यासाठी वाट पाहावी लागते का? पण काही माणसं हसतच. हसणं गेलं महाराज त्यांचं. कशासाठी गेलं, कुणासाठी गेलं, कुणास ठाऊक. आम्ही अप्रसन्न आहोत. आमच्याकडे वस्तू आहेत, पण सज्जनांना सुविधे करीत आहेत, सुखा करता नाही. सुख नाही आम्हाला त्यांच्यापासून. कळतंय ना माझं बोलणं? म्हणून माझी एक विनंती आहे तुम्हाला. मी कथेच्या बाहेर नाही गेलो. माझा विचार केंद्रस्थ आहे. मला सांगायचं, नारदजी म्हणतात तप राहिलं नाही, सत्य राहिलं नाही. काही तप नाही करत. माता भगिनी ऐका, जरा डोकं लावून ऐका, लिहून ठेवा घरी गेल्यानंतर. 7 दिवसातून येणारा या भारतीय संस्कृतीमध्ये एक पर्वकाल आहे. मी काही पर्वकाल तुमच्या पुढे ठेवतो. 7 दिवसातून येणारा एक पर्वकाल आहे. त्याला सोमवार म्हणतात. काय म्हणतात? बोला ना, तुम्ही काही बोलून नाही राहिले. 7 दिवसातून येणारा एक पर्वकाल असतो, त्याला काय म्हणतात? सोमवार. म्हणून जीवनामध्ये बाकीची उपास नका करू. आजची चतुर्थी आहे नाही का, बाकी नाही केलं चालते, पण एक सोमवार करा. सोमवार जर संध्याकाळी सोडला तर फार उत्तम, अतिशय फळ मिळतं त्याचं. संध्याकाळी सोडला सोमवार करा. शिवजीची पूजा करा, आराधना करा, भस्मलेपन करा, रुद्राक्षाची माळ घाला, शंकराची पूजा करा. माता मैनावती राणी पार्वतीला सांगते. काय सांगते? हरी थोडं विकू दे. काय मिळतं शंकराच्या पूजेने? ऐका. हरी करवू सदा शंकर पद पूजा, नारी धर्म पती देवन दूजा. थोडा वाढव आवाज. शंकर पद पूजा, नारी धर्म पति देवन दूजा. करवो सदा शंकर पद पूजा, नारी धर्म पति देवन दूजा. करवो
पद पूजा नारी धर्म पति देवण दोषा करवो सदा शंकर पद पूजा नारी धर्म पति देवण दोषा करवो सदा शंकर पद पूजा नारी धर्म पति देवण दोषा मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सुदशरथ अजिर बिहार मंगल भवन गाइए मेरे भाई बहन भजन हारी द्रवहु सुदशरथ अजिर बिहार ओ मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी मंगल भवन मंगल हारी द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय 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 राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम हो श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय
सांगतायत. सोमवार हा एक पर्वकाल आहे, 7 दिवसातून येणारा. संध्याकाळी सोडावा. कोणी म्हणतं सोमवार गेला की येत नाही, असं काही नाही. मी सांगतो सोमवार गेला की येतो, न केल्यापेक्षा केलेला बरा. ऐका, शिवपुराणातली घटना आहे. महाराज म्हणतात की बाबा असं जर कधी झालं चुकून सोमवार गेला, एक काम करायचं, 108 बिल्वपत्र घ्यायचे, 1 लोटा पाणी घ्यायचं बरं का, चंदन घ्यायचं बरं का, तांदूळ घ्यायचे चांगले, शंकराच्या मंदिरामध्ये जायचं, 101 रुपया दक्षिणा घ्यायची, श्रीफळ घ्यायचं, शंकराचा अभिषेक करायचा, जलाभिषेक, चंदन लावायचं, तांदूळ व्हायचे, बिल्वपत्र चढवायचे आणि प्रसाद ठेवून भोग लावून बरं का, प्राणी फिरवून अर्थात समोर शंकराच्या नारळ फोडायचं नाही, नारळ शंकराच्या मंदिरात ठेवायचं असतं. ठेवायचं आणि 101 रुपया दक्षिणा ठेवायची आणि प्रार्थना करायची, शिवजी मी क्षमा प्रार्थी, तुमचं व्रत मी आजपासून पुन्हा चालू करणार. व्रत पुन्हा चालू होतं, कळलं का? व्रत पुन्हा चालू होतं, सोपं आहे. म्हणून 7 दिवसातून येणारा पर्वकाल त्याला सोमवार म्हणतात. एकादशी सोमवार जे न करतील कोण त्याची गती होईल नेनो, असं नाथरायांचं प्रमाण आहे. 15 दिवसातून येणारा एक पर्वकाल आहे माझ्या मातांनो, त्याला एकादशी म्हणतात. काय म्हणतात? कशी करायची? दशमीला व्रताचा आरंभ होतो. दशमी व्रताचा आरंभ, दिंडी कीर्तन समारंभ. दशमीला 1 टाइम भोजन, एकादशीला निर्जला एकादशी आणि द्वादशीला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. सूर्याचा उदय होण्याच्या अगोदर स्वयंपाक करायचा, स्नान करून देवाची पूजा करायची, देवाला भोग लावायचा. सूर्य उदय होण्याच्या अगोदर 2 घास खाल्ले गेले पाहिजे, पारणं सुटलं पाहिजे. सूर्याचा उदय होण्याच्या अगोदर त्याला एकादशीचं पूर्ण पुण्य मिळतं. कळलं का तुम्हाला? द्वादशीला ब्रह्ममुहूर्तावर उठावून देवाला भोग लावून स्नान करून, देवाचं स्वतःचं स्नान करून 2 घास खाल्ल्या गेले पाहिजे, भूक जरी नसली तरी, त्याला एकादशीचं व्रत म्हणतात. असं जर करत असाल तर 3 परमानंद प्रगटला. जसं रुक्मांगदा करता अंबरीशाच्या करता प्रगट झाली. चला पुढे. महाराज वर्णन करताना पुढे सांगतात, राजन 15 दिवसातून येणारा पर्वकाल त्याला एकादशी म्हणतात. महिन्यातून येणारा पर्वकाल त्याला शिवरात्री म्हणतात. शिवरात्रीचा उपवास केला पाहिजे, शिवरात्री. चला पुढे. महाराज म्हणतात की बाबा वर्षातून येणारा एक पर्वकाल असतो, त्याला दसरा दिवाळी म्हणतात. मूर्त पाण्याची गरज नाही, पर्वकाळ आहे तो. चला पुढे. महाराज वेळ जाईल माझा. चला. 12 वर्षातून येणारा एक पर्वकाल असतो, त्याला सिंहस्थ पर्वणी म्हणतात. त्याला कुंभमेळा म्हणतात. तो पुन्हा एका ठिकाणी येतो 12 वर्षातून. बर, आता जो आला होता तो महाकुंभमेळा होता, तो 144 वर्षानंतर आला होता, पण कुंभमेळा 12 वर्षातून येतो. चला पुढे. महाराज म्हणतात 12 वर्षातून येणारा पर्वकाल सिंहस्थ पर्वणी. 18 वर्षातून येणारा पर्वकाल त्याला म्हणतात कोकिळा व्रत. काय म्हणतात? कोकिळा व्रत केलं ना तुम्ही? केलं नाही का मागे? कोकिळा व्रत आता येईल 18 वर्षांनी. बरं. महाराज म्हणतात 18 वर्षातून येणारा पर्वकाल त्याला कोकिळा व्रत म्हणतात. चला जास्त होईल. 60 वर्षातून येणारा पर्वकाल त्याला काय म्हणतात? त्याला कपिला षष्ठी म्हणतात. 3 वर्षातून येणारा एक पर्वकाल असतो, त्याला अधिक मास म्हणतात. सुटलं होतं अधिक मास. 60 वर्षातून येणारा पर्वकाल त्याला कपिला षष्ठी म्हणतात. 72 वर्षातून येणारा पर्वकाल त्याला अर्ध्योदय पर्व म्हणतात. त्या दिवशी सूर्यनारायणाला अर्ध्य अर्पण करायचं असतं. सूर्यनारायणाला जर अर्ध अर्पण करत असाल, रोज पाणी वाहत असाल, तर बुद्धीची दाता आहे, दारिद्र्याचा नाश होतो. आदित्यस्य नमस्कारम कुर्वंती दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम न पजायते. दारिद्र्याचा नाश होतो सूर्याला अर्ध देणारा व्यक्ती. चला पुढे. महाराज म्हणतात 72 वर्षातून येणारा पर्वकाल तो अर्धोदय पर्व. आणि 100 वर्षातून नाही, कोट्यावधी वर्षानंतर येणारा पर्वकाल त्याला म्हणतात मानवी जन्माचं शरीर. कोट्यावधी वर्षानंतर एक येऊनी कोटी कोटी फेरा, तेव्हा मानवाचा वारा लागेल. महाराज म्हणतात बाबा हा एकदम मिळत नाही, हा पर्वकाल आहे. संत म्हणतात हा पर्वकाल आम्ही साधला. महाराजांचं प्रमाण आहे. काय? अरे साधला पर्वकाळ, साधला पर्वकाळ, साधला पर्वकाळ, साधला पर्वकाळ, साधला पर्वकाळ, साधला